तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। उद्धव ठाकरेंनी भाजपवर मुंबई गिळायची असल्याचा घणाघात केला। त्यानंतर संजय राऊतांनी देखील मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप केलाय। त्याला आता विधानसभेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा चांगलाच राजकीय सामना रंगणार हे स्पष्ट होत आहे। चंद्रशेखर बावनकुळे जे कॅबिनेटचे महत्त्वाचे सदस्य आहेत ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतात। त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत। बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून आज थंडगार लोळागोळा होऊन याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे। 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।